सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात याचा माज अटक केल्यानंतरही कायम राहिलेला आहे। अटक केल्यानंतर खरात याला पोलीस खाक्याचा अनुभव मिळाल्यावर तो डाफरला। तुम्ही घोर अपराध केला असून तुमच्यावर कोप होईल अशी धमकी अशोक खरात यानं पोलिसांना दिल्याचं उघड झालंय। भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेला लागलेली होती। याच दरम्यान त्याची एक चित्रफित समाज माध्यमांमध्ये आली। खरातच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एका स्थानिक महिलेनं सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी खरात विरुद्ध गुन्हा दाखल केला। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, खरातला अटक झालेली आहे, मात्र अटक झाल्यानंतर देखील त्याचा माज काही उतरल्याचं दिसत नाही, त्याने पोलिसांनाच धमकावल्याचं दिसतंय। खरं आहे, एकूण जर आपण बघितलं तर तो इंटरनॅशनल गॉड म्हणून स्वतःला समजत होता। अनेक वेळेस निर्गावमध्ये फिरताना तो मी इंटरनॅशनल गॉड आहे, आय एम इंटरनॅशनल गॉड असं सातत्यानं बोलत असे। त्यामुळे त्याचा जो आविर्भाव होता तो सगळं काही मी करू शकतो, सगळ्या यंत्रणा मी मॅनेज करू शकतो, मंत्री माझ्याकडे येतात अशा याच्यातून त्याने ग्रामीण पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या अंडर हे करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि सातत्यानं तिथल्या लोकांना धमकावत असे। तसंच SIT मधील पोलिसांना सुद्धा या पद्धतीनं त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे। मी जर ठरवलं तर तुमच्यावर कोप होऊ शकतो आणि तुम्हाला त्याची फळं भोगावी लागू शकतात असंही तो त्यांना बोललेला आहे। मात्र एकूणच त्याचा अजूनही जो माज आहे तो उतरलेला दिसत नाही, आपण हे बघू शकतो। तर म्हणजे पोलिसांनी त्याला रिमांडमध्ये घेतलेला आहे, त्याला चांगला चोप सुद्धा दिलेला आहे। मात्र तरीही अजून त्याच्या डोक्यातली भगवंताची हवा मात्र निघाल्याचं दिसून येत नाही। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।